नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रचंड जनसमुदाय जेनझीचा म्हणजे तरुणांचा तिथं जमा झाला होता आणि त्यांच्या 3च मागण्या पहिल्या दिवसापासून होत्या त्या आजपर्यंत होत्या. एक म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दुसरं नीट परीक्षेचा पहिल्या पेपर लीक प्रकरण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयाची मदत द्या आणि या स्पर्धात्मक परीक्षेच्या एकूण रचनेत बदल करा, या त्यांच्या मागण्या होत्या. सुरुवातीला केंद्रातील NDA सरकारनं याकडे दुर्लक्षच केलं. कॉक्रोच जनता पार्टी ही कशी फॉर्म झाली हे सर्व भारतीयांना माहीत आहे. एका कुठल्या तरी कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे म्हणजे आपल्या देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांचा उल्लेख झुरळ असा केला आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर 1-2 दिवसातच अमेरिकेत असलेल्या मूळच्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या वास्तव्यात असलेला आणि त्याचं मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी आहे येथील असा अभिजित दिपके या तरुणानं आपल्या इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इंस्टाग्राम, X आणि अशी विविध जी साधनं आहेत सध्याची त्याच्यावर त्या प्लॅटफॉर्मवर कॉक्रोच जनता पार्टी या नावानं एक अकाउंट सुरू केलं आणि बघता एका आठवड्याच्या आत लाखोच्या वर फॉलोअर्स या अकाउंटला झाले आणि तिथून तिथं या कॉक्रोच जनता पार्टीच्या संघटनेचं मूळ रुजायला लागलं आणि मग आपल्याला आता मोठा असा प्रतिसाद मिळतो हे लक्षात येताच पहिलं जे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळेस तर अभिजित दिपके थेट अमेरिकेतून नवी दिल्लीत आला आणि नवी दिल्ली विमानतळावरून तो सरळ जंतर मंतरवरच गेला आणि त्या दिवशी अगदी शांततेच्या मार्गानं नीट म्हणजे एकूण स्पर्धा परीक्षेच्या विरोधात या विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन शांततापूर्ण परंतु यशस्वी झालं. मग त्या दिवशीचं आंदोलन संपल्यानंतर अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरला घरी गेला आणि त्यानंतर त्याच्यातून त्यासाठी देशभरातील तरुणांना जागृत करून एक मोठं आंदोलन उभा करण्याचं कल्पना सुचली असावी असंच दिसतं. मग त्यानंतर पुणे, बेंगलोर, कानपूर, लखनौ आदी ठिकाणी अभिजित दिपके स्वतः जाऊन तिथल्या तरुणांशी संवाद साधला आणि मग जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
नवी दिल्लीत परत एकत्र सगळ्यांनी यायचं ठरलं आणि ते तसे एकत्र आले. पण दरम्यानच्या काळात पुणे येथील तरुणांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमापासूनच या आंदोलनाशी ज्येष्ठ समाजसेवक लडाखचे सोनम वांगचुक हे संलग्न झाले आणि त्यांनी तर हे आंदोलन जंतर मंतरवर सुरू झाल्यापासून आमरण उपोषण केलं. तब्बल 20 दिवस जंतर मंतरवर त्यांचं उपोषण चालू होतं आणि मग हे उपोषण आपल्याला काहीतरी सरकारला दगाफटका करतं काय हे ओळखून सरकारनं आपल्या एका समर्थकाला नवी दिल्लीच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करायला लागली आणि दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना सोनम वांगचुक यांना ताब्यात घ्या आणि रुग्णालयात दाखल करा असा आदेश दिला आणि त्या आदेशाप्रमाणे 18 जुलैला सोनम वांगचुक यांना एखाद्या अपराध्यासारखं दिल्ली पोलिसांनी उचललं आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 20 तारखेला म्हणजे 20 जुलैला ज्या दिवशी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार होतं त्या दिवशी ह्या युवकांनी संसद चलो याच्याखाली संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला होता. तो अगोदरच जाहीर केला होता आणि त्यानुसार त्या संसद मोर्चासाठी देशातील तरुणांनी मोठ्या संख्येने यावं असं आव्हान कॉक्रोच जनता पार्टीनं केल्यामुळं 20 जुलैला नवी दिल्लीत जंतर मंतरवर न भूतो न भविष्यतो अशी जनजीची गर्दी जमलेली होती आणि ही जी गर्दी 10-10:30ला संसदेकडं कूच करत असतानाच सरकारनं दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना मोठा पोलीस बंदोबस्त लावायला लावला. त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सचे पण जवान बोलवले आणि युवकांना मोर्चा त्यांचं संसदेकडं नेण्यापासून अडवण्यास सुरुवात झाली. याच्यातच मग दिल्ली पोलीस पॅरामिलिटरी च्या जवानांनी या युवकांना बेदम मारहाण पण केली. अश्रुधुराच्या नळकांड्या पण फोडल्या आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे पॅलेट गनमधून छर्रेही युवकांवर शिकले होते. त्यामुळं सरकारच्या मते आंदोलक परत फिरतील आणि आंदोलन थांबवतील असं वाटलं होतं. परंतु संसद 60 मीटर आहे इतक्या अंतरापर्यंत हे युवक संसदेवर मोर्चा घेऊन गेले होते. परंतु पाऊस आणि दिल्ली पोलिसांची दमन नीती यामुळं ते तिथून परत फिरले. सरकारला आणि यांना वाटत होतं की हे निघून जातील, परंतु परत ते रात्री जंतर मंतरवर जमा झाले आणि आंदोलन सुरूच ठेवलं. हे आता आंदोलन थांबणं हे ह्या 20 तारखेनंतर मग या आंदोलनाचं लागलेल्या जाळावर आपल्या पोळ्या भाजण्याचं काम विरोधी पक्षांनी सुरू केलं. संसदेत तर अगदी 20 तारखेपासून ते थेट कालच्या शुक्रवारपर्यंत विरोधकांनी संसदेचं कामकाजच चालू दिलं नाही. राहुल गांधी जखमी विद्यार्थ्यांना भेटायला रुग्णालयात गेले. तिथून मग ते गनिमीतंत्र हे करत थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलनाला त्यांनी सुरू केलेलं होतं. आता या आंदोलनामुळे जंतर मंतरपर्यंतच मर्यादित राहिलं नव्हतं, तर संपूर्ण देशभर आंदोलनाची धग पोचली होती. मुंबई, नागपूर, पुणे, कलकत्ता, लखनौ, पाटणा आदी ठिकाणी या आंदोलनाला समर्थन देणारी अशी आंदोलनं सुरू होती.
आणि त्यामुळं मग सरकारनं या कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी 20 तारखेलाही त्या कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ बोलावलं होतं, पण त्या दिवशी त्यांना तब्बल 5 तास तिथं थांबवून फक्त 10 मिनिटाची भेट सरकारनं त्यांना दिली होती. त्यामुळं आणखी हे युवक जरा त्यांचा राग वाढला होता. म्हणून मग परत सरकारनं कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करायचं ठरवलं आणि काल मग विठ्ठल देसाई बिल्डिंगमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग या दोघांनी यांच्याबरोबर चर्चा केली. कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळानं आपल्या प्रमुख 3 मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. एक, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. दुसरं, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला मदत. आणि तिसरं, परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल. यातील 2 मागण्यांना तत्वतः या दोन्ही मंत्र्यांनी मान्यता दिली होती. ती म्हणजे आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला मदत आणि दुसरं परीक्षा पद्धतीत बदल. मात्र जी कॉक्रोच जनता पार्टीची मुख्य मागणी होती, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्या मागणीवर काहीच म्हणजे होकारही नाही, नकारही नाही, असं दोन्ही काही घडलेलं नव्हतं. आणि मग बैठक संपताना मंत्र्यांनी उद्या 3:30ला आपण परत भेटू असं आश्वासन कॉक्रोच जनता पार्टीला दिलेलं. आज 3:30ला ही बैठक होणार होती. मग बैठक होणार होती, मग सरकार काय निर्णय देणार याकडं सर्व देशाचं लक्ष लागून होतं. पण तेवढ्यात दुपारी 2:30च्या दरम्यान जंतर मंतरच्या जवळून जो संसद मार्ग आणि टॉल्स्टॉय मार्ग जातो, त्या दोन्ही मार्ग जिथं एकत्र येतात त्या ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर काही लाठीमार केला. अश्रुधूर पण त्यांना सोडावं लागलं. मग बिथरलेल्या आंदोलनकारींनी पोलिसांवर पण दगडफेक केलेली होती. तर तिकडं पाटण्यात पण असाच प्रकार घडला, छपऱ्यात पण असंच झालं. त्यामुळं मग नेमकं सरकारला आंदोलनाचा बिमोड करायचा आहे का चिघळायचं आहे का, त्याला काहीतरी उत्तर द्यायचं असं शंका सर्वांनाच येऊ लागली होती. परंतु 2:45च्या दरम्यान सगळ्या माध्यमावर एक बातमी फ्लॅश व्हायला सुरुवात झाली आणि ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा आपला पंतप्रधानांना सादर केला आहे. आता पंतप्रधानांनी तो राजीनामा राष्ट्रपतीकडे सादर करून धर्मेंद्र प्रधान यांना ह्या जबाबदारीतून मुक्त करायचं आहे. एवढी प्रक्रिया आता राहिली आहे. त्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कळताच तिथं एकच जल्लोषाला सुरुवात झाली आणि यावर अभिजित दिपके यांनी आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली. आमच्या आंदोलनाला यश आलं आहे, आमच्या दबावापुढं सरकार झुकलं आहे आणि कोणालाही झुकवायचं असेल तर त्याला शांततापूर्ण मार्गानं सत्याग्रह आंदोलन हाच पर्याय आहे असंही त्यांनी सांगितलं. आता सर्वांनी आज आपल्या गावी परत जावं असं त्यांनी तिथं जमलेल्या सर्व युवकांना आव्हान पण केलेलं आहे. आता फक्त बघायचं आहे सरकार
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना किती मदत जाहीर करता येते आणि परीक्षा पद्धतीत तर बदल करण्याचं धोरण सरकारनंच ठरवलं आहे आणि त्यासाठीच मग NITत परवापासून फेरबदल करण्यास सुरुवात झालेली आहे. NITचे सचिव असलेल्या जोशींची बदली करण्यात आली असून तिथं गंगवार यांना सचिव म्हणून आणलेलं आहे. तर NIT ही आउटसोर्सिंग माध्यमातून तिचं कामकाज चालतं. त्या आउटसोर्सिंग कंपनीनं नेमलेल्या 37 कर्मचाऱ्यांना बडतर्फ पण केलेलं आहे आणि त्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं पण ठरवण्यात आलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास एवढा वेळ नरेंद्र मोदी सरकारनं का लावला याविषयी आता उलटसुलट चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान मूळचे ओडिशा या राज्यातील आहेत आणि ओडिशा राज्यात भाजपचं अगदी मुळापासून स्थापन करण्यात तिचं वाढ करण्यात त्यांचा मोठा हात आहे. OBC समाजातील धर्मेंद्र प्रधान यांचा ओडिशातील OBC समाजावर मोठा असा प्रभाव पण आहे आणि त्यांच्याच एकूण कामकाजामुळं पटनाईक यांची सत्ता उलटवून भाजपची सत्ता ओडिशा राज्यात आणण्यात धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा वाटा असल्यामुळं त्यांचा राजीनामा कसा घ्यावा हा प्रश्न मोदी सरकारपुढे असावा असं वाटतं. दुसरी पण एक बाब आहे, जर ह्या तरुणाईच्या आंदोलनापुढं आपण झुकलो तर आपलं कसं व्हायचं. आपलं असा अहंकार पण त्या एक नरेंद्र मोदींना असावा. त्यामुळं पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला उशीर झालेला असावा. एकूणच जसं नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आले त्यावेळेसपासून धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत आहेत. पूर्वी ते पेट्रोलियम मंत्री होते, नंतर कौशल्य मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती आणि 2021 पासून धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री म्हणून काम करत होते. तसं शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी शिक्षण प्रणालीत बदल करण्यासाठी आपलं पावलं टाकायला सुरुवात केली होती आणि तेही एक कारण होतं की त्यांचा राजीनामा न घेण्याचं कारण होतं. मात्र ज्यावेळेस हे तरुणाईंचं आंदोलन काही घेत नाहीत, त्यामुळं मग शेवटी भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून काही बैठक झाली असं त्यातच संघाचे सरसंचालक यांनी जे आज सकाळी माध्यमांशी बोलले होते त्यावरूनच एकंदरीत आज निश्चितच धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागणार असंच चित्र होतं आणि तो त्यांनी दिलाही. म्हणून कोणीही म्हणजे गर्वात राहू शकत नाही. त्याला झुकवणारा कोणी भेटला तर त्याला झुकावंच लागतं. हे महाराष्ट्रीयन तरुण असलेल्या अभिजित दिपकेनं दाखवून दिलेलं आहे. हे मात्र खरं. मीडिया हो चला.
चला बरोबर चला जरा हो चला परमिशन दिली का तुम्हाला? ही भक्त पुंडलिकानं दिलेली वीट आहे. विटेवर देव उभे. ही मुक्तकेशी नावाची दासी होती. तिला तिच्या रूपाचा गर्व होता. ती जेव्हा दर्शनास आली तेव्हा देवाने नाजूक रूप घेतलेलं आहे. तिचं बोट इथे आत रुतलेलं आहे. ही गोकुळात घुरं लाखायची काठी आहे. हा पितांबराचा सोगा आहे. हा वासण्याच्या वेलाचा करदोड आहे. डाव्या हाती शंख आहे. उजव्या हाती कमलपुष्प आहे. ही देवाची नाभी म्हणजे जिथून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ही अर्धांगिनी रुक्मिणीला बसायला दिलेली जागा आहे. हे भृगलांछन आहे म्हणजे देवाला भृग ऋषींनी मारलेली लाथ आहे. हा गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. कानामध्ये मकराकार कुंडल आहेत आणि मस्तकी शिवाकार महादेव आहे. गोदा पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी माऊली. आज एकादशीमुळं विठ्ठलाच्या दर्शनासाठी अगदी 15 किलोमीटर एवढी अशी दर्शन रांग पंढरपुरात लागलेली आहे. दर्शन रांगेत उभा राहिल्यापासून विठ्ठलापर्यंत दर्शनाला येण्यासाठी भाविकाला 5 ते 6 तासाचा वेळ लागत आहे. आणि एकतर वाहनांनी, रेल्वे, सार्वजनिक वाहन यातून गेलेले वारकरी आणि दिंडीतून चालत आलेले वारकरी असा वारकऱ्यांचा अथांग सागर पंढरपूर जमलेला आहे. आणि त्यामुळं दर्शनाला विलंब होत आहे. आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विठ्ठलाची महापूजा केली. सामान्य भाविकातून महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव तालुका कळंब येथील माने कुटुंबाला मिळाला आणि त्यांनीही महापूजा केली. माने कुटुंब याचा मंदिर ट्रस्टनंही येतो सत्कार केला. शासनाच्या वतीनं पण सत्कार करण्यात आला आणि एस टी महामंडळाकडून माने कुटुंबियांना 1 वर्षाचा मोफत एस टी प्रवासाचा पासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. आता आज नाही उद्यापर्यंत विठ्ठलाच्या दर्शनाला अशीच रांग असेल आणि त्यानंतर मग आषाढी एकादशीचा कार्यक्रम संपेल असं दिसतंय. रामकृष्ण हरी माऊली. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.